बसमधील गर्दी आता थोडी कमी झाली होती. आम्हाला आता बसायला जागा मिळाली होती. बसमध्ये बसायला जागा मिळणारा माणूस हा भाग्यवंत समजायला हवा आणि त्यालाच भाग्यवंत का म्हणायचे हे जर जाणून घ्यायचे असेल तर बसने एकदा प्रवास कराच. आणि मी त्याहून भाग्यवंत होतो, कारण माझ्या शेजारी ती बसली होती. बराच वेळ शांततेत गेला. बस थांबत होती, माणसं बसत होती, काही उतरत होती. कंडक्टर आपल्या बसाडे आवाजात तिकीट तिकीट ओरडतच होता. कदाचित तिलाच आता ही शांतता नकोशी झालेली असे, म्हणून तिनेच बोलायला सुरुवात केली. "काय झालं, तू इतका शांत का?" तिने अचानकच बोलायला सुरुवात केल्यामुळे मी जरासा दचकलोच आणि ती खुदकन हसली. "अरे वा, खूप सुंदर हसता की तुम्ही." मी हसतच तिला म्हटलं, "का, मी हसू शकत नाही का?" ती जरा मोठे डोळे करतच बोलली, "नाही नाही, तसं नाही. मागं धरून तुम्ही शांत शांत होता म्हणून म्हटलं. पण मला आवडेल तुम्हाला ऐकायला. आता तुम्ही बोलावं असं वाटतं." मी थेट मुद्द्यातच हात घालायचं ठरवलं होतं. मी असं म्हणताच ती पुन्हा शांत झाली, पण लगेचच मनाशी काहीतरी ठरवून ती बोलती झाली. "मला पटतंय तुझं म्हणणं. आपण योग्य वेळी बोलायलाच हवं. आपल्या मनातील सल लगेच मोकळी करायला हवी." तो वाट पाहत होता माझ्या बोलण्याची आणि मी गप्प होते. तिच्या डोळ्यात आसवं दाटून आली होती, पण आता ती लपवत नव्हती, सांगत होती. ती मोकळं करत होती स्वतःचं मन आणि सर्व काय. सकाळचे 9 वाजले होते. सकाळचे सकाळ पण जाऊन थोडंसं ऊन लागायला सुरुवात झाली होती. त्या उन्हात तिच्या डोळ्यातील ते अश्रू मोत्याप्रमाणे चमकत होते. ते मोती अलगद निखरणारच होते. तेवढ्यात अत्यंत चपळतेने तिने ते रोखून घेतले. तिच्या आयुष्यातील ते क्षण ती मला सांगणार होती, म्हणूनच मी आतुर झालो होतो. माझी आतुरता अधिक वाढू न देता तिने बोलायला सुरुवात केली. "समीर." समीर त्याचं नाव. खूप प्रेम करायचा माझ्यावर. एका मुलीला आपल्या जोडीदारात जे गुण असावेत असे वाटते ते सर्व गुण त्यात होते. केअरिंग होता, शेअरिंग होता, समजूतदार होता, खट्याळ होता, मस्तीखोर होता. मीही त्याच्यावर खूप प्रेम करत होते. मी तिचं बोलणं नीट ऐकत होतो. बसमध्ये आत्ता शांतता होती. ओरडून ओरडून कंडक्टरही दमला असावा, कारण मागच्या सीटवर त्याने केव्हाच ध्यान लावलं होतं. ती पुढे सांगू लागली, "छोट्याशा शहरात आमचा एक छोटंसं घर असावं असं आम्हाला वाटायचं. दोघांनी कामाला जावं, एकत्र स्वयंपाक करावा, एकत्र खावा. आम्हाला एक मुलगी असावी असं त्याला नेहमी वाटायचं. पण मी मुद्दामहून त्याला चिडवण्यासाठी म्हणायचे, 'नाही, आपल्याला मुलगाच होणार.' तो चिडायचा आणि मी खूप हसायचे. सगळं नीट चाललं होतं. आमचं अफेअर आम्ही आमच्या घरी सांगणार होतो. पण हे सुखाचे दिवस नियतीला मान्य नव्हते. ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. तो संपूर्ण दिवस आम्ही एकत्र घालवला. मस्त दिवस होता. माझ्या घरी कोणीच नसल्यामुळे तो घरी आला होता. आम्हाला आवडायचं एकत्र वेळ घालवायला. खूप बोलायचो, हसायचो. पण तो दिवस इतर दिवसापेक्षा वेगळा होता. एक वेगळीच अनोळखी शांतता जाणवत होती. त्याच शांततेने घात केला. आम्ही आमचं अस्तित्व हरवून हरवून बसलो होतो. नजरेतील आतुरता आता संपली होती. वसंताची पालवी फुटत होती. निसर्ग उधळण करत होता आपल्या असीम सौंदर्याची आणि अफाट ताकदीची. आम्ही दोघे न्हाऊन निघत होतो. त्याच्या त्या दैवी सोहळ्यात श्वास वाढत होते, पण दमछाक कुठेच नव्हती. सर्व आकाश मोकळं होतं आणि आम्ही सुसाट पळत होतो, एक प्रमोद ध्येय गाठेपर्यंत. त्याच आनंदात असताना अचानक दरवाजाची बेल वाजली आणि आम्ही त्या विलक्षण जगातून थेट वास्तवाच्या दरवाजावर धाडकन आदळलो. तिचे ते शब्द मी अमृताप्रमाणे कानात साठवत होतो. पण अचानक आलेल्या ट्विस्टमुळे मीही थोडा घाबरलो. ती पुढे सांगू लागली, "दरवाजाची बेल वाजल्यामुळे आम्ही सावरलो. आम्ही आवराआवरी करायला सुरुवात केली. दरवाजाची बेल वाजतच होती. दरवाजा उघडला जात नाही म्हटल्यावर दरवाजावर जोराजोरात थापा पडायला लागल्या. त्याच गडबडीत तो कुठेतरी लपला. त्याला लपलेले पाहून मी दरवाजाच्या दिशेने धावले. दरवाजा उघडला. दरवाजात दादा उभा होता. मी प्रचंड गोंधळलेली आणि घाबरलेली होते. माझी ती अवस्था आणि तो अवतार पाहून दादाला संशय आली. इतका वेळ दरवाजा उघडायला का लागला? कोण होते? कोण घरात? काय करत होती तू घरात? दादाने एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्या त्या प्रश्नाने मला धावून घाम फुटला. मी गोंधळात काय बोलत होते मलाच कळत नव्हतं. मागून आई बाबाही घरात आले. त्यांना काय होतंय हे कळायच्या आतच समीर दादाच्या हाताला लागला. कसलाही मुलाजी न ठेवता दादाने त्याला फरफटतच हॉलमध्ये आणलं.
लाथाबुक्याने त्याला मारायला सुरुवात केली. जीवाच्या आकांताने तो ओरडत होता. मी हे दादाला नको रे मारू त्याला म्हणून विनवणी करत होते, पण दादा थांबत नव्हता. आई बाबांच्याही हा सर्व प्रकार लक्षात आला होता. माझा हात धरून मला ओढतच आईने माझ्या रूममध्ये नेले आणि बंद केले. जीवाच्या आकांताने दरवाजा उघडा म्हणून मी ओरडत होते. बाहेरून समीरचा काळीज पिळून टाकणारा आवाज येत होता. बराच वेळ तो आवाज येत राहिला. नंतर तो बंद झाला आणि माझ्या रूमचा दरवाजा खाडकन उघडला. दादाची बेधक आणि तितकीच लालबुंद रागीट नजर माझ्यावर खेळली. माझ्याकडे सरसावत दादाने माझ्या 2-3 कानसुलीत भडसावल्या. संपूर्ण अंग थरथरून कापू लागलं. कोण होता तो मुलगा? काय करत होता? असा कुठलाही प्रश्न न विचारता दादाने मला मारले. त्यानंतर बराच वेळ एक भयानक शांतता पसरली. आता सगळं शांत होईल, नीट होईल असं मला वाटत होतं. पण दादाने कुणाला तरी फोन लावला. समोर पोलीस असावेत याची मला दाट शंका आली आणि घडलेही तसंच. दुसऱ्या दिवशी दादा मला घेऊन पोलीस स्टेशनला गेला आणि समीरच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केला. मी पार कोलमडून पडले होते. दादापुढे माझं काही चालत नव्हतं. नंतर समीरला अटक झाली असं कळलं. पोलीस घरी आले. मला नको नको ते प्रश्न विचारून भांबारून सोडलं. माझ्या स्त्रीत्वाला लाजवणाऱ्या काही चेष्टाही झाल्या. सगळं आमच्या विरोधात जात होतं. मी काहीच करू शकत नव्हते. संपवून टाकावं हे आयुष्य असा विचारही मनात आला, पण तेव्हा ही ताकद आता माझ्यात उरली नव्हती. काही दिवसांनी कोर्टात केस उभी राहिली. दादाने त्याआधीच मला धमकावलं होतं. मी जर समीरच्या बाजूने बोलले तर तो त्याला मारून टाकणार होता. दादाची ती धमकी माझ्या काळजात खोलवर बसली होती. माझ्या मनात प्रचंड गोंधळ सुरू होता. काय करावं तेच मला कळत नव्हतं. वाद झाले, प्रतिवाद झाले, तपासण्या झाल्या, उलट तपासण्या झाल्या. आमच्यात झालेल्या त्या निसर्गदत्त सोहळ्याची माणसातील जनावरांनी बलात्कार म्हणून हेटाळणी केली होती. 3 ते 4 महिने आमच्या नात्यांची चिरफाड त्या न्यायदेवतेसमोर सुरू होती. आम्ही सहन करत होतो ते अत्याचार, त्या नजरा आणि सर्व काही. शेवटच्या दिवशी जज साहेबांनी समीरला शेवटचे विचारला होता शेवटचा जाब, आहे का मान्य तुझ्यावरचे आरोप म्हणून? तेव्हा समीर उत्तरला होता, माझं तिच्यावर निश्चिम प्रेम आहे. आम्ही काही चूक केली असे मला वाटत नाही. प्रेम करणे ही जर चूक असेल तर ती मी एकाच काय 1000 जन्मात करेन. आमच्यात झालेल्या प्रणयाला रानटी मानसिकतेने बलात्काराचं रूप जरी दिलं असलं तरी त्या निर्विकाराला आमच्यात झालेल्या त्या सहज सुंदर प्रणयाची जाणीव आहे. त्यामुळे आपण आपला निर्णय द्यावा. तो मला मान्य असेल. किती प्रेम करत होता समीर माझ्यावर, याही परिस्थितीत त्याचं माझ्यावरील प्रेम तसभरही कमी झालं नव्हतं. समीरचं उत्तर घेऊन साहेबांनी मला प्रश्न विचारला, माझंही त्याच्यावर प्रेम आहे का म्हणून. मी गोंधळले. अचानक काय बोलावे तेच समजेना. समीर माझ्याकडे टक लावून पाहत होता. आहे, माझंही त्याच्यावर प्रेम, या उत्तराची तो अपेक्षा करत होता. त्याची ती प्रेमाने भरलेली नजर मला त्याच्याकडे खेचून नेत होती. मी सांगणार होते सर्वांना ओरडून की माझंही समीरवर खूप प्रेम आहे म्हणून, पण तेवढ्यात माझं लक्ष दादाकडे गेलं. दादा रागाने लालबुंद झाला होता. त्याची ती आग ओकणारी नजर मला जाळून टाकत होती. मी थांबले आणि विचार करू लागले. काय करावं हेच सुचत नव्हतं. जज साहेब पुन्हा पुन्हा विचारत होते. मी गप्प होते. विचारायचं द्वैत माझ्या मनात सुरू होतं. सांगावं का सर्वांना की माझं समीरवर खूप प्रेम आहे म्हणून, आणि दादाने त्याला काय केले तर? मी प्रचंड घाबरले. डोकं फुटायची वेळ आली. एकीकडे दादाची आग ओकणारी नजर, तर दुसरीकडे समीरची प्रेमाची आस लावून बसलेली नजर. डोक्यात हलकल्लोळ माजला होता. मी माझं डोकं दोन्ही हाताने घट्ट दाबून धरलं आणि माटकन खाली बसले. जसा रडू लागले. समीर की दादा की समीर, काही कळत नव्हते. दादाची धमकी मला आठवू लागली आणि मी आणखीन घाबरले. दादा समीरला मारून टाकेल म्हणून माझं मन घाबरू लागलं. सैरावैरा पळू लागलं आणि मी सर्वांना ओरडून सांगितलं, नाही, माझं प्रेम नाही समीरवर, नाही प्रेम, आणि खूप रडले. माझं हे वाक्य ऐकताच समीरच्या डोळ्यातून अश्रू उगळू लागले. ते मी स्पष्ट पाहिले. त्याचं प्रेम नाकारूनही त्याच्या डोळ्यात मला माझ्याविषयी कसलाही राग दिसत नव्हता.
दिसत होतं, फक्त प्रेम, काळजी आणि दया. न्यायालयाने त्याला 30 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. प्रेमाला मी बलात्कार म्हणून सिद्ध केलं होतं. गुन्हा मी केला आणि शिक्षा तो भोगत होता. तरीही माझ्यावर प्रेम करत होता. तिचं बोलणं संपलं होतं. तिची ती करुण कहाणी ऐकून माझ्याही डोळ्यात आसवं दाटून आली होती. बराच वेळ शांततेत गेला. अचानक माझ्याकडे वळून तिने बोलायला सुरुवात केली. "सांग, यात माझं काही चुकलंय का?" त्याच्या जीवाला कसलाही धोका नको म्हणून मी बोलले. मला त्यावेळी तोच पर्याय योग्य वाटला. नाकारलं मी त्याचं प्रेम. नाही बोलता आलं. खरं बोलणं सगळ्यात अवघड असतं. नाही, तिथं तुमचं चुकलं किंवा समीरचं चुकलं असं मला वाटत नाही. परिस्थितीच अशी होती की तिथे दोष कुणाला देता येत नाही. मी स्वतःला सावरून तिला उत्तर दिलं. तिथं खरं बोलणं गरजेचं असतानाही मी बोलले नाही. त्याचं काय? ती तर माझी चूकच होती ना. ती नाही. मला नाही वाटतं माणूस नेहमी परिस्थिती पाहून वागतो. तुम्ही तेच केलं. पण एक मात्र खरं आहे, परिस्थिती कुठलीही असो, आपण बोलायला हवं. खूप प्रश्न सुटतात. मी समजुतीच्या सुरात म्हणालो, "खरं बोलतोयस तू. आपण बोलायलाच हवं. 3 वर्षे झालीत या घटनेला. तेव्हापासून हे दुःख मी माझ्या उरात दाबून टाकले होते. पण तुझ्याशी बोलल्यामुळे मोकळं वाटतंय. दररोज वाटायचं संपवून टाकावं हे जीवन. पण आता जगायचंय. वाट पाहायची समीरची. त्याला सांगायचंय माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून." तिच्या त्या निश्चयाने मला भरून आले. माझ्या बोलण्याच्या वेळामुळे एका मुलीला तिच्या जगण्याचे कारण मिळाले होते. मी माझीच पाठ जरा थोपटवत घेतली. बस थांबली आणि कंडक्टरने शिवाजी रोड म्हणून आरोळी ठोकली. आमचा स्टॉप आला होता. आम्ही उतरलो. तिने माझ्याकडे पाहून स्मित केले आणि अचानक काहीतरी आठवल्यासारखं करत ती बोलली, "आपण इतका वेळ बोललो, पण आपल्याला आपली नावेच ठाऊक नाहीत." तिच्या या प्रश्नाने मलाही हसू आले. मी म्हटलं, "हो ना, पण ठीक आहे, नको सांगायला. आपण आपापली नावे एकमेकांना लक्षात ठेवूया. आपला हा बस प्रवास आयुष्यभर." माझ्या म्हणण्याला तिने मानेने संमती दर्शवली आणि 2 शब्द पुटपुटले, "वेडाच आहेस." ती आणि बस दोघेही निघून गेले. मी तिथेच होतो उभा, त्याच्या पाठमोऱ्या आकृत्या निहाळत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.